पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री सद्गुरु साखरे महाराज की जय। अथ अष्टादशोऽध्यायः। ज्ञानं कर्म च कर्ता च त्रिधैव गुणभेदतः, प्रोच्यते गुणसंख्याने यथावच्छृणुतान्यपि। परी सांगितले जे ज्ञान कर्म करताहन, ते तिन्ही तिही ठाई भिन्न गुणी आहाती। म्हणूनी ज्ञाना कर्मा कर्तया, पाते जो नये धनंजया। जे दोन्ही बांधती सोडावया, एकची प्रौढ ते सात्विक ठाऊवे होये। जे गुणभेदू सांगो पाहे, जो सांख्य शास्त्री आहे उवाईला। जे विचार क्षीर समुद्र, स्वबोध कुमुदिनी चंद्र। ज्ञान डोळसा नरेंद्र, शास्त्रांचा जे। ही प्रकृती पुरुष दोन्ही, मिसळली दिवो रजनी। तिये निवडिता त्रिभुवनी, मार्तंडूजे। जेथ अपारा मोहराशी, तत्वाच्या मापी 24। उगाणा घेऊनी परेशी, सुरवाडीजी। अर्जुना ते सांख्य शास्त्र, पढे दयाचे स्तोत्र। ते गुणभेद चरित्र ऐसे आहे, जी आपुलेनी आंगिकी। त्रिविधपणाची अंके, दृश्य जात तितुके अंकित केले। एवं सत्वरजतमा, तिहींची एवढी असे महिमा। जे त्रैविध्य आदि ब्रह्मा, अंती कृमी। परी विष्मीची आघवी मांदी, जेणे भेदलेनी गुणभेदी। पडिली ते तव आदी ज्ञान सांगो। जे दिठी जरी चोख कीजे, तरी भलते ही चोख सुजे। तैसे ज्ञाने शुद्धे लाहिजे, सर्व ही शुद्ध। म्हणूनी ते सात्विक ज्ञान, आता सांगो दे अवधान। कैवल्य गुण निधान, श्रीकृष्ण म्हणे। सर्वभूतेषु येनैकं भावमव्ययमीक्षते। अविभक्तं विभक्तेषु, तज्ज्ञानं विद्धि सात्विकम्। तरी अर्जुना गाते पुढे, सात्विक ज्ञान चोखडे। जयाच्या उदयी ज्ञेय बुडे, ज्ञाते निसी। जैसा सूर्य न देखे अंधारे, सरिता नेण जती सागरे। का कवळलिया न धरे, आत्मछाया। तया परी जया ज्ञाना, शिवादी तृणावसाना। इया भूतव्यक्ती भिन्ना, नाडळती। ऐसे हाते चित्र पाहता, आणि मीठ धुता। काचीवो निस्वप्ना येता, जैसे होय ज्ञाने जेणे। करिता ज्ञातव्या ते पहाणे, जाणता ना जाणणे, जाणावे उरे। पैसोने आटून लेणी, न काढिती आपुलिया आयणी। का तरंग न घेपती पाणी, गाळून जैसे। तैसी जया ज्ञानाची आहाता, न लगीची दृश्यपथा। ते ज्ञान जाण सर्वथा, सात्विक गा। आरिसा पाहो जाता कोडे, जैसे पहाते चिकारिगे पुढे। तैसे ज्ञेय लोटो निपडे, ज्ञाताची जे। पुढती तेची सात्विक ज्ञान, जे मोक्ष लक्ष्मीचे भुवन।
हे असो ऐकचिन्ह राजसाचे पृथक्त्वेन तु यज्ज्ञानम् नानाभावान् पृथग्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्। तरी पार्था परीस ते ज्ञानगा राजस जे भेदाची कास धरूनी चाले विचित्रता भूतांची या आपण आतोनी ठिकरिया बहुच कै ज्ञातया आणली जेणे जैसे साचा रूपा आड घालून विसराची कवाड मग स्वप्नाची काबाड वोपी निद्रा तैसे स्वज्ञानाची पौळी बाहेरी मिथ्या मही खळी तिही अवस्थांची या वह्याळी दावी जे जीवा अलंकारपणे झाकले बाळा सोने का वाया गेले तैसे नामी रूपी दुरावले अद्वैत जया अवतरली गाडग्या घडा पृथ्वी अनोळख झाली मूढा वन्ही झाला कानडा दीपत्वासाठी का वस्त्रपणाची न्यारोपे मूर्खा प्रति तंतु हारपे नाना मुग्धा पटोलोपे दाऊनी चित्र तैशी जया ज्ञाना जाणोनी भूत व्यक्ती भिन्ना ऐक्यबोधाची भावना निमोनी गेली मग इंधनी भेदला अनळू फुलावरी परिमळू का जळभेदे शकलू चंद्रू जैसा तैसे पदार्थ भेद बहुवस जाणोली लहान थोर वेश आतले ते राजस ज्ञान येथ आता तामसाचेही लिंग सांगेन ते ओळख चांग डावलावया मातंग सदन जैसे यत्तु कृत्स्नवदे कस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम् अतत्त्वार्थवदल्पञ्च तत्तामसमुदाहृतम् तरी किरीटी जे ज्ञान खिंडे विधीचे निवस्त्रे हीन श्रुतिपाठ मोरी नग्न म्हणोनी तया एरीही शास्त्र बटिकरी जे निंदेचे विटाळवरी बोळविलेसे डोंगरी मुलेंछ धर्माच्या जे गा ज्ञान ऐसे गुणग्रहे तामसे घेतले भवे पिसे होऊनिया जे सोयरिके बाधू नेणे पदार्थी निषेधू न म्हणे निरोविले जे सुणे शून्यग्रामी तया तोंडी जे नाडळे का खाता जेणे पोळे तेची एक वाळी ईर घेणेची पै सोने चोरिता उंदिरू न म्हणे थरू विथरू नेणे मांस खायरू काळे गोरे नानावना माझी बोहरी कडसणी जीवी न करी का जीत मेले न विचारी बैसता माशी अगावांता का वाढिलिया साजुक का सडलिया विवेकू कावळिया नाही जैसा तैसे निषिद्ध सांडून द्यावे का विहित आदरी घ्यावे हे विषयांची निनावे नेणेची जे तुले आड पडे दिठी ते तुले घेची विषयासाठी मग ते स्त्री द्रव्य वाटी शिष्णोदरा तीर्था तीर्थ हे भाख
उदकी नाही सनोळख तृषा ओळी तेची सुख वाचूनिया तयाची परी खाद्या खाद्य न म्हणे निंद्या निंद्य तोंडा आवडे ते मेध्य ऐसाची बोधू आणि स्त्री जात कितुके त्वचेंद्रियेची ओळखे स्त्रियेविषयी सोयरिके एकची बोधू पै स्वार्थी जे उपकरे तयाची नाम सोयिरे देह संबंधो न सरे जिये ज्ञानी मृत्यूचे आघवेची अन्न आघवेची आगी इंधन तैसे जगची आपले धन तामस ज्ञाना ऐसे निविश्व सकळ जेणे विषयोची मानिले केवळ तया एक जाण फळ देह भरण आकाश पतिता नीरा जैसा सिंधूची एक थारा तैसे कृत्य जात उदरा लागीची बुझे वाचू निस्वर्ग नरको आथी तया हेतु प्रवृत्ती निवृत्ती ये आघवियेची राती जाणवेची जे देहखंडा नाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परवती प्रमा ढळो नेणे म्हणे पडिले निशरीरे केले निसी आत्मा सरे मा भोगावयाउरे कोण विषे ना ईश्वरू पाहता आहे तो भोगवी हे जरी होये तरी देवची खाये विकोनिया गावींचे देवळेश्वर नियामकची होती साचार तरी देशींचे डोंगर उगे का असती ऐसा विपाये देवो मानिजे तरी पाषाण मात्रची जाणिजे आणि आत्मा तव म्हणिजे देहातेची एरे पाप पुण्यादिके ते आघवेची करोनी लटिके हितमानी अग्निमुखे सरणे जी का जी चामाचे डोळे दाविती जे इंद्रिये गोडी लाविती तेची साच हे प्रतीती थोडी जया किंबहुना ऐसी प्रथा वाढती देखसी पार्था धूमाची वेली वृथा आकाशी जैसी किंबहुना ऐसी प्रथा वाढती देखसी पार्था धूमाची वेली वृथा आकाशी जैसी कोरडा नावोला उपेगा आथी गेला तो वाढोनी मोडला भेंडू जैसा नाना उसांची कणसे का नपुंसके माणुसे वन लागले जैसे साबरीचे नातरी बाळकाचे मन का चोरा घरीचे धन अथवा गळास्तन शेळीचे तैसे जे वायाणे ओसाळ दिसे जाणणे तया ते मी म्हणे तामस ज्ञान तेही ज्ञान इया भाषा बोलिजे तो भावो ऐसा जात्यंधाचा का जैसा डोळा वाडू का बधिराचे नीट कान अपेया नाम पान तैसे आडनाव ज्ञान तामसा तया हे असो किती बोलावे तरी ऐसे जे देखावे ते ज्ञान नो हे जाणावे डोळ सतम एवं तिही गुणी भेदले यथा लक्षणी ज्ञान श्रोते शिरोमणी दाविले तुझ आता याची त्रिप्रकारा ज्ञानाची निधनुर्धरा
प्रकाशी होती गोचरा कर्तयांच्या क्रिया म्हणूनी कर्म पैगा अनुसरी तिही भागा मोहरी जालिया ओघा तो यजैसे तेची ज्ञानत्रय वशे त्रिविध कर्म जे असे तीथ सात्विक तव ऐसे परिसे आधी नियतं संगरहित मरागद्वेषतः कृतम् अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते तरी स्वाधिकाराचे निमार्गे आले जे मानिले आंगे पतिव्रतेचे नि परिष्वंगे प्रिया ते जैसे सावळ्या अंगा चंदन प्रमदा लोचनी अंजन तैसे अधिकारासी मंडन नित्यपणे जे ते नित्य कर्म भले होय नैमित्तिकी सावाईले सोनयासी जोडले सौरभ्य जैसे आणि आंगा जीवाची संपत्ती वेचूनी बाळाची करी पाळती परी जीवी उबगणे हे स्थिती न पाहे माय तैसे सर्वस्वे कर्म अनुष्ठी परी फळ न सुये दिठी उखिती क्रिया पैठी ब्रह्मीची करी आणि प्रिय आलिया स्वभावे शंबळ उरे वेची ठाऊवे नव्हे तैसे सत्प्रसंगे करावे पारुषे जरी तरी अकरणाचे निखेदे द्वेषाते जीवी न बांधे जालियाचे नि आनंदे फुंजो नेणे ऐस ऐसिया हातवटिया कर्म निफजे जी धनंजया जाण सात्विक हेतया गुण नामगा ययावरी राजसाचे लक्षण सांगिजी लसाचे न करी अवधानाचे वाणेपण यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसमुदाहृतम् तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा येर विश्वभरी आदरा मूर्खो जैसा का तुळशीची या झाडा दुरुनी न घापे सिंतोडा द्राक्षीची या तरी बुडा दूधची लाविजी तैसी नित्य नैमित्तिके कर्मे जी आवश्यके तयांचे विषयी न शके बैसला उठू तेरा काम्याचे नितरी नावे देह सर्वस्व आघवे विचिताही न मनवे बहु ऐसे अगादी वढी वाढी लाहिजे तीथ मूल तीतान धाईजे पेरितान पुरे न म्हणिजे बीज जेवी का परिसु आलिया हाती लोहा लागी सर्व संपत्ती विचिता ये उन्नती साधको जैसा तैसी फळे देखोनी पुढे काम्य कर्मे दुवाडे करी परी ते थोकडे केले ही मानी तेणे फळ कामुके यथा विधी नेटके काम्य कीजे तितुके क्रिया जात आणि तयाही केलियाचे तोंडी लावी दौंडीचे कर्मी या नाव पाटाचे वाणे सारी तैसा भरे कर्माहंकारू मग पिता अथवा गुरु ते नमनी काळज्वरू औषध जैसे तैसे निसाहंकारे फळाभिलाषिये नरे कीजे गा आदरे
जे जे काही परी तेही करणे बहुवसा वळघोनी करी सायासा जीवनो पावो का जैसा कोल्हाटियांचा एका कणा लागी उंदिरू आसका उपसे डोंगरू का शेवाळो देशे दर्दुरू समुद्रू डहुळी पै भिकी परते न लाहे तरी गारुडी सापू वाहे काय की जी शिणूची होये गोडू एका हे असो परमाणूचे निलाभे पाताळ लंघिती ओळंबे तैसे स्वर्ग सुखलोभे विचंबणे जे ते काम्य कर्म सक्लेश जाणावे इथ राजस आता चिन्ह परिस तामसाचे अनुबंधं क्षयं हिंसा मनवीक्ष्य च पौरुषम् मोहादारभ्यते कर्म यत्तत्तामसमुच्यते तरी ते गा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम निषेधाचे जन्म साचे जेणे जे निपजविल्या पाठी काहीच न दिसे दिठी रेघ काढिलिया पोटी तोयाचे जेवी का कांजी घुसळलिया का राखोंडी फुंकलिया काही न दिसे गाळिलिया वाळू घाणा नाना उपणलिया भूस का विंधिलिया आकाश नाना मांडिलिया पाश वारयासी हे अवघेचे जैसे वांझे होवो निनासे जे केलिया पाठी तैसे वायाची जाय एरवी नरदेहाही वढे धन आटणिये पडे जे कर्म निफजविता मोडे जगाचे सुख जैसा कमळवनी फासू काढिलिया काटसू आपण झिजे नाशू कमळा करी का आपण आंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे पतंगू जैसा सळे दीपाचेनी तैसे सर्वस्व वाया जावो वरी देहाही होय घावो परी पुढिला अपावो निफजविजे जेणे मासी आपण याती गिळवी परी पुढिला वांती शिणवी ते कश्मळ आठवी आचरण जे तेही करावया दोषे मज सामर्थ्य असे की नसे हेही पुढील तैसे न पाहता करी केवढा माझा उपावो करिता कोण प्रस्तावो केलियाही आवो काय येथ ये जाणीवेची सोये अविवेकाचे निपाये कुसोनिया होये साटोपकर्मी आपुला वसवटा जाळुनी बिसाटे जैसा वन्ही का स्वमर्यादा गिळोनी सिंधू उठी मग नेणे बहु थोडे न पाहे मागे पुढे मार्गा मार्ग एक वढे करीत चाले तैसे कृत्या कृत्य सरकटित आप पर नुरवित कर्म होयते निश्चित तामस जाण ऐसी गुणत्रय भिन्ना कर्माची गा अर्जुना हे केली विवंचना उपपत्तीसी आता ययाची कर्मा भजता कर्माभिमानिया करता तो जीवो ही त्रिविधता पातला असे चतुराश्रमवशे एको पुरुषो चतुर्धा दिसे कर्तया त्रैविध्यतैसे
कर्मभेदे तरी तयातिही आतू सात्विकतम प्रस्तुतू सांगेन दत्तचित्तू आकर्णीतू मुक्तसंगो नहंवादी धृत्युत्साहसमन्वितः सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते तरी फळोद्देशी सांडिलिया वाढती जीवी सरळिया शाखा का चंदनाचिया 52 कान फळताही सार्थका जैसिया नागलतिका तैसिया करी नित्यादिका क्रिया जोका परी फळ शून्यता नाही तया विफळता पै फळासीची पंडुसुता फळे कायसी आणि आदरी करी बहुवसे परी करता मी हे नुमसे वर्षा काळींचे जैसे मेघवृंद देवीची परमात्मलिंगा समर्पावया जोगा कर्मकलापूपैगा निपजावया तया काळाते नुल्लंघणे देशशुद्धी ही साधणे का शास्त्रांच्या वाती पाहणे क्रिया निर्णयो वृत्ती करणे एकवळा चित्त जाऊन देणे फळा नियमांची या साखळा वाहणे सदा हा निरोधू सहावया लागी धैर्याची या चांग चांगी चिंतवणी जिती आंगी वाहे जोका आणि आत्मयाची आवडी कर्मे करिता वरपडी देह सुखाची परवडी एवो न लाहे आळस निद्रा दुरावे सुधा न बाणवे सुरवाडू न पावे अंगाचा ठावो तम अधिकाधिक उत्साहो धरी आगळीक सोने जैसे पुटी तुक तुटलिया कसी जरी आवडी आथी साच तरी जीवित ही सलंच आगी घालिता रोमांच देखी जती सती मा आत्मया एवढिया प्रिया वालभेला जो धनंजया देह ही सिदता तया काय खेदू होईल म्हणून विषय सुरवाडू तुटे जव जव देह बुद्धी आटे तव तव आनंदू दुणवटे कर्मी जया ऐसे निजो कर्म करी आणि कोणे एकी अवसरी ते ठाके ऐसी परी वाहे जरी तरी कडाडी लोटला गाडा तो आपण पे न मनी अवघडा तैसा ठाकले निही थोडा नोहे जोका ना तरी आदरिले अव्यंग सिद्धी गेले तरी तेही जिंतिले मिरवू नेणे या खुणा कर्म करिता दीखिजी जो पंडुसुता तया ते म्हणिपे तत्वता सात्विकू करता आता राजसा करते या ओळखणे हे धनंजया जी अभिलाषा जगाची या वसवटा तो रागी कर्म फल प्रेप्सुर लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्ष शोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः जैसा गामीची या कश्मळा उकरडा होय एकवळा का स्मशानी अमंगळा आघवयांची तया परी जो अशेषा विश्वाची या अभिलाषा पाया पाखाळणिया दोषा घरटा जाला
म्हणूनी फळाचा लागू देखी जिये अस लगू तिये कर्मी चांगू रोहो मांडी आणि आपण झाली जोडी उपखो नेदी कवडी क्षणक्षणा कुरोंडी जीवाची करी कृपणो चित्ती ठेवा आपुला तैसा दक्षु पराविया मोला बकू जैसा खुतला मासे यासी आणि गोमी गेलिया जवळी झगटलिया अंग फाळी फळे तरी आतू पोळी बोरांटी जैसी तैसे मने वाचा काये भलतया दुःख देतू जाये स्वार्थू साधिता न पाहे पराचे हित तेवीची आंगी कर्मी आचरणे नोहे क्षमी न निघे मनोधर्मी अरोचकू कनकाची या फळा आतू माज बाहेरी मवळा तैसा सबाह्य दुबळा शुचित्वे जो आणि कर्मजात केलिया फळ लाहे जरी धनंजया तरी हरिखे जगायया वाकुलिया वाये अथवा जे आदरिले हीन फळ होय केले तरी शोके तेणे जिंतिले धिक्कारो लागे कर्मी रहाटी ऐसी जया ते होती देखसी तोची जाण त्रिशोद्धीसी राजस करता आता यया पाठी येरू जो कुकर्माचा आगरू तोही करू गोचरू तामस करता आयुक्त प्राकृत स्तब्ध शठो नैष्कृतिको लसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते तरी मिया लागलिया कैसे पुढील जळत असे हे नेणजे हुताशे जिया परी पै शस्त्रे मिया तिखटे नेणजे कैसे निनिवटे का नेणजे काळकूटे आपुले केले तैसा पुढीलया आपुलया घातू करीत धनंजया आदरी ओखटिया क्रिया जो का त्या करिता ही वेळी काय झाले हे न सांभाळी चळला वायू वाहटुळी चेष्टे तैसा पै करणिया आणि जया मिळू नाही धनंजया तो पाहुनी पिसेया कैची त्राय आणि इंद्रियांची ओगरिले सरोनी राखे जो जियाले बैला तळी लागले गोचिड जैसे हासया रुदना वेळू नेणता आदरी बाळू रहाटे उच्छृंखळू तया परी जो प्रकृती आतलेपणे कृत्या कृत्य स्वादू नेणे फुगे केरे धालेपणे उकरडा जैसा म्हणूनी मान्याचे निनावे ईश्वराही परी न खालवे स्तब्धपणे न मनवे डोंगरासी आणि मन जयाचे विषकल्लोळी रहाटी फुडी चोरिली दिठी कीरती ओली पण्यांगनेची किंबहुना कपटाचे देहही वळिले तयाचे ते जिणे की जुवाराचे तिथे घर नोहे तयाचा प्रादुर्भावो तो साभिलाष भिल्लांचा गावो म्हणूनी नये येवो जावो तया वाटा आणि अनेकांची निके केली विरू होय जया आले जैसे अपेय पया मिनले लवण करी ही हिव ऐसा पदार्थू घातलिया आगी आतू
तीची क्षणी धडाडितो अग्नी होय नाना सुद्रव्ये गोमटी जालिया शरीरी पैठी होवो निठाती किरीटी मळोची जीवी तैसे पुढिलाचे बरवी जयाच्या भीतरी पावी आणि विरुद्धची आघवी होऊनी निगी जो गुणघेदी दोख अमृताचे करी विख दूध पाजलिया देख व्याळू जैसा आणि ऐहिकी जियावी जेणे परत्रासाच यावे ते उचित कृत्य पावे अवसरी जिये तेव्हा जया आपैसी निद्राई ठेविली ऐसी दुर्व्यवहारी जैसी विटाळे लोटे पै द्राक्षरसा आम्ररसा वेळे तोंड सडे वायसा का डोळे फुटती दिवसा डुडुळाचे तैसा कल्याण काळू पाहे तै तया ते आळसू खाये ना प्रमादी तरी होये तो म्हणे तैसे जेवीची सागराच्या पोटी जळे अखंड आगिठी तैसा विषादू वाहे गाठी जीवाची जो लेंडोरा आगी धूमावधी का अपाना आंगी दुर्गंधी तैसा जो जीवितावधी विषादे केला आणि कल्पांताची पारा वेगळेही जो वीरा सूत्रधरी व्यापारा साभिलाषा अगा जगाही परवती सुचावाहे पैचित्ती करिता विशी हाती तृणही न लगे ऐसा जो लोका आतू पाप पुंजू मूर्तू देखसी तो अव्याहतू तामसू करता एवं कर्म करता ज्ञान या तिहींचे त्रिधा चिन्ह दाविले तुझ सुजन चक्रवर्ती बुद्धेर्भेदं धृतिश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय आता अविद्येची आगावी मोहाची वेढूनि मदवी संदेहाची आघवी लेऊनी लेणी आत्मनिश्चयाची बरव जया आरिसा पाहे सावयव तिये बुद्धीची ही धाव त्रिधा असे अगा सत्वादी गुणी इही काई एकतिही ठाई न कीजीची इथ पाही जगा माझी आगी न वसता पोटी कवण काष्ठ असे सृष्टी तैसे ते कैचे दृश्य कोटी त्रिविधजी नोहे म्हणोनी तिही गुणी बुद्धी केली त्रिगुणी धृतीसी ही वाटणी तैसीची असे तीची एक वेगळाले यथा चिन्ही अलंकारले सांगी जाईल उपायले भेदलेपणे परी बुद्धी धृती इया दोही भागा माझी धनंजया आधी रूप बुद्धीचिया भेदासी करू तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा संसारासी गा सुभटा प्राणिया इतिया वाटा तिनी आती जे करणीय काम्य निषिद्ध तेही मार्ग तिन्ही प्रसिद्ध संसार भये सबाध जीवायया प्रवृत्तिंच निवृत्तिंच कार्याकार्ये भया भये बंधं मोक्षंच या वेत्ति बुद्धिः सा पार्थ सात्विकी
म्हणूनी अधिकारे मानिले, जे विधीचे निवोघे आले, ते एकची इथ भले नित्य कर्म, तेची आत्मप्राप्ती फळ, दिठी सुनी केवळ, की जे जैसे काजळ, सेविजे ताहने, एतुले निते कर्म, सांडी जन्म भय विषम, करोनी दे सुगम मोक्ष सिद्धी, ऐसे करी तो भला, संसार भये सांडिला, करणीयत्वे आला मुमुक्षु भागा, तेथ जे बुद्धी ऐसा, बळिया बांधे भरमसा, मोक्षू ठेविला ऐसा, जोडेल इथ, म्हणूनी निवृत्तीची मांडिली, सुनी प्रवृत्ती तळी, ये कर्मी बुडकुळी, द्यावी कीना, तृषार्ता उदके जिणे, कापुरी पडलिया पोहणे, अंधकूपी गती किरणे, सूर्याचेनी, नाना पथ्येसी औषध लाहे, तरी रोगे दाटलाही जिये, कामिना जिव्हाळा होये, जळाचा जरी, तरी तयाच्या जीविता, नाही जीवी अन्यथा, तैसे कर्मी ये वर्तता, जोडेची मोक्षू, हे करणियाचियाकडे, जे ज्ञान आथी चोखडे, आणि अकरणीयत हे पुढे, ऐसे जाण, जी ती काम्यादिके, संसार भयदायके, अकृत्यपणाचे आंबुखे, पडिले जया, ती कर्मी अकारी, जन्म मरण समयी, प्रवृत्ती पळवी पायी, मागिलीची, पै आगी माझी न रिघवे, अथावी न घलवे, धगधगीत नागवे, शूळ जेवी, का काळिया नाग धुंधू वातू, देखून न घालवे हातू, न वचवे खोपे आतू, वाघाची ये, तैसे कर्म अकरणीय, देखोनी महाभय, उपजे निस्संदेह, बुद्धी जिये, वाढिले रांधून विखे, तेथे जाणे जे मृत्यू न चुके, तेवी निषेधी का देखे, बंधाते जे, मग बंध भय भरिती, तिये निषिद्धी प्राप्ती, विनियोगो जाणे निवृत्ती, कर्माची ये, ऐसे निकार्या कार्य विवेकी, जी प्रवृत्ती निवृत्ती मापकी, खरा कुडा पारखी, जिया परी, तैसी कृत्या कृत्य शुद्धी, बुझे जे निरवधी, सात्विक म्हणिपे बुद्धी, तेची तू जाण, यया धर्ममधर्मञ्च, कार्यञ्चा कार्यमेव च, अयथावत् प्रजानाति, बुद्धिः सा पार्थ राजसी, आणि बकाच्या गावी, घेपी क्षीर नीर सकलवी, का अहोरात्रींची गोवी, आंधळे नेणे, जया फुलाचा मकरंदू फावे, तो काष्ठे कोरू धावे, परी भ्रमरपणा नव्हे, अवाटा जेवी, तैसी ये कार्या कार्ये, धर्मा धर्म रूपे जिये, तिये न चोजविता जाये, जाणती जे का, अगा डोळा वीण मोतिये, घेता पाडू मिळे विपाये, न मिळणे ते आहे, ठेविले तेथे, तैसे अकरणीय अवचटे,
नोडवे तरीच लोटे एरहवी जाणे एकवटे दोन्ही जे का तिगा बुद्धी चोखविशी जाण इथ राजसी अक्षत टाकिली जैसी मांदियेवरी अधर्मं धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान् विपरीतांश्च बुद्धिः सा पार्थ तामसी आणि राजा जिया वाटा जाई ते 84 आडव होई का राक्षसा दिवो पाहे राती होऊनी नाना निधानची निदैवा होई कोळसयाचा उडवा पै असती आपण पे जीवा नाही जाले तैसे धर्म जात तितुके जिये बुद्धीसी पातके साच ते लटिके ऐसेची बुझे ते आघवीची अर्थ करू निघाली अनर्थ गुण ते व्यवस्थित दोषची मानी किंबहुना श्रुती जाते अधिष्ठूनी केली सरते ते तुलेही उपरते जाणे जे बुद्धी ती कोणातीही न पुसता तामसी जाणावी पंडुसुता रात्री काय धर्मार्था साच करावी एवं बुद्धीचे भेद तिन्ही तुझ विशद सांगितले स्वबोध कुमुद चंद्रा आता ययाची बुद्धिवृत्ती निष्टंकिला कर्मजाती खांदू मांडिजे धृती त्रिविधा तया ये धृतीचे ही विभाग तिन्ही यथालिंग सांगिजती चांग अवधान देई धृत्या यया धारयते मनः प्राणेन्द्रिय क्रिया योगेना व्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्विकी तरी उदेलिया दिन करू चोरीसी थोके अंधारू का राजाज्ञा अव्यवहारू कुंठवी जेवी नाना पवनाचा साटू वाजिनलिया नीटू आंगेसी बोभाटू सांडिती मेघ का अगस्तीचे निदर्शने सिंधू घेऊन ठाती मौने चंद्रोदयी कमळवने मिठी देती हे असो पावो उचलिला मदमुख न ठेविती खाला गरजोनी पुढा जाला सिंहो जरी तैसा जो धीरू उठलिया अंतरू मनादिके व्यापारू सांडिती उभी इंद्रिया विषयांची या गाठी अपैसया सुटती किरीटी मन मायेच्या पोटी रिगती दाही अधोर्ध्व गूढे काढी प्राण नवांची पेंडी बांधू निघाली उडी मध्यमे माझी संकल्प विकल्पांचे लुगडे सांडूनि मन उघडे बुद्धी मागिलीकडे उगीची बैसे ऐसी धैर्य राजे जेणे मन प्राण करणे स्वचेष्टांची संभाषणे सांडवी जती मग आघवीची सडी ध्यानाच्या आतुल्या मढी कोंडी जती निरवडी योगाची परी परमात्मा चक्रवर्ती उगाणिती जम हाती तवलाचू न घेता धृती धरी जती जिया तेगा धृती येथे सात्विक हे निरुते आईक अर्जुना ते श्रीकांतू म्हणे
यया तु धर्म कामार्थान् धृत्या धारयतेऽर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिः सा पार्थ राजसी। आणि होऊन या शरीरी स्वर्ग संसाराच्या दोही घरी नांदे जो पोट भरी त्रिवर्गोपायी तो मनोरथांच्या सागरी धर्मार्थ कामांच्या तारुवावरी जेणे धैर्य बळे करी क्रिया वणिज जे कर्म भांडवला सुई तयाची चौगुणी येती पाहे एवढे सायास साहे जया धृती ती गा धृती राजस पार्था इथ परियेस आता आईक तामस तिसरी जी का यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृतिः सा पार्थ तामसी। तरी सर्वाधमे गुणे जयाचे का रूपा येणे कोळसा काळेपणे घडला जैसा अहो प्राकृत आणि हीनू तयाही की गुणत्वाचा मानू तरी न म्हणिजे पुण्यजनू राक्षसू काई पै गृहा माझी इंगळू तया ते म्हणिजे मंगळू तैसा तमी धसाळू गुणशब्दू हा जे सर्व दोषांचा वसवटा तमची कामऊनी सुभटा उभारिला आंगवठा जया नराचा तो आळसू सुनी असे काखे म्हणोनी निद्रे कही न मुके पापे पोषिता दुःखे न सांडिजे जीवी आणि देह धनाची आवडी सदा भयतया ते न सांडी विसंबू न सके धोंडी काठिण्य जैसे आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणून तो शोके ठावो केला न शके पाप जावो कृतघ्नौनी जैसे आणि असंतोष जीवेसी धरून ठेला अहर्निशी म्हणून मैत्री तेनेसी विषादे केली लसणा ते न सांडी गंधी का अपथ्यशीळा ते व्याधी तैसी केली मरणावधी विषादे तया लसणा ते न सांडी गंधी का अपथ्यशीळा ते व्याधी तैसी केली मरणावधी विषादे तया आणि वयसा वित्त कामू ययांचा वाढवी संभ्रम मध्ये आश्रमू तोची केला आगीतेन सांडी तापू सळा ते जातीचा सापू का जगाचा वैरी वासिपू अखंडू जैसा ना तरी शरीरा ते काळू न विसंबे कवणे वेळू तैसा आथी आढळू तामसी मधू एवं पाच ही हे निद्रादिक तामसाच्या ठाई दोख जिया धृती देख धरिले आहाती ती गा धृती नावे तामसी इथ हे जाणावे म्हणितले तेणे देवे जगाचेनी एवं त्रिविध जे बुद्धी की जे कर्म निश्चयो आधी तो धृतीया सिद्धी निजो येथ सूर्ये मार्गू गोचरू होये आणि तो चालती कीर पाये परी चालणे ते आहे धैर्ये जीवी तैसी बुद्धी कर्मा ते दावी ते कर्ण सामग्री निफजवी परी निफजावया हो आवी धीरताजे ते हे गा तुझ प्रती सांगितली त्रिविध धृती
यया कर्मत्रया निष्पत्ती जालिया मग एथ फळ जी एक निफजे सुख जया ते म्हणिजे तेही त्रिविध जाणिजे कर्मवशी तरी फळ रूप ते सुख त्रिगुणी भेदले देख विवंचू आता चोख चोखी बोली परी चोखी ते कैसी सांगे पै घेऊ जाता बोल बगे कानीची ही लागे हातींचा मळू म्हणूनी जयाची अवघेरे अवधानही होय बाहिरे तेणे आईक हो आंतरे जीवाचे निजीवी ऐसे म्हणूनी देवो त्रिविधा सुखाचा प्रस्तावो मांडला तो निर्वाहो निरूपित असे सुखं त्विदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखान्तञ्च निगच्छति म्हणे सुखत्रय संज्ञा सांगो म्हणून प्रतिज्ञा बोलिलो ते प्राज्ञा ऐक आता तरी सुखते गा किरीटी दाविजेल तुझ दिठी जी आत्मयाची भेटी जीवासी होय परी मात्रेची निमापे दिव्यौषध जैसे घेपे का कथिलाचे कीजे रूपे रसभावनी नाना लवणाचे जळू होवावया दोन्ही चार वेळू देवोनी सांडिजती ढाळू तोयाचे जेवी तेवी जालेनी सुखलेशे जीवू भाविलिया अभ्यासे जीवपणाचे नासे दुःख जेथे ते एथ आत्मसुख जाले असे त्रिगुणात्मक तेही सांगो एकैक रूप आता यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमम् तत्सुखं सात्विकं प्रोक्त मात्मबुद्धि प्रसादजम् आता चंदनाची बुड सर्पी जैसे दुवाड का निधानाची तोंड विवसिया जीवी अगा स्वर्गीची गोमटी आडवयाग संकटी का बाळपण दासटी त्रास काळे हे असो दीपाची सिद्धी अवघड धू आधी ना तरी तो औषधी जिभेचा ठाऊ तया परी पांडवा जया सुखाचा रिगावा विषमतीथ मिळावा यमदमांचा दीत सर्वस्नेहा मिठी आगी ऐसे वैराग्य उठी स्वर्ग संसारा काटी काढी तची विवेक श्रवणे खरपुसे जेथ व्रताचरणे कर्कशे करिता जाती भोकसे बुद्ध्यादिकांची सुषुम्नेची नितोंडे गिळिजे प्राणापानाचे लोंढे बोहणीयेसीची एवढे भारी जेथ जे सारसाही विघडता होय ओव्हाहुनी वत्स काढिता ना भणंगू दवडिता भाणयावरुनी पै माई पुढवनी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मीना तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांतू होयते वीर विराग साहाती ऐसा जया सुखाचा आरंभू दावी काठिण्याचा क्षोभू मग क्षीराब्धी लाभू अमृताचा जैसा पहिलया वैराग्य गरळा धैर्य शंभू ओढवी गळा
तरी ज्ञानामृते सोहळा पाहे जेथ पै कोलिताही कोपी ऐसे द्राक्षांचे हिरवेपण असे ते परिपाकी का जैसे माधुर्य आते ते वैराग्यादिक तैसे पिकलिया आत्मप्रकाशे मग वैराग्येसी नाशे अविद्या जात तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मी मीनल्या बुद्धी तैसी अद्वयानंदाची आपैसी खाणी उघडे ऐसे स्वानुभव विश्रामे वैराग्य मूळ जे परिणमे ते सात्विक येणे नामे बोली जे सुख विषयेंद्रिय संयोगा द्यत्तदग्रे मृतोपमम् परिणामे विषमिव तत्सुखं राजसंस्मृतम् आणि विषयेंद्रिया मेळू होता धनंजया जे सुख जाय थडिया सांडूनि दोन्ही अधिकारिया रिगता गावो होय जैसा उत्साहो कारिणावरी विवाहो विस्तारिला नाना रोगिया जिभेपासी केळे गोड साखरेसी का बचनागाची जैसी मधुरता पहिली पहिले समचोराचे मैत्र हाट भेटीचे कलत्र का लाघवियाचे विचित्र विनोदते तैसे विषयेंद्रिय दोखी जे सुख जीवा ते पोखी मग उपडिला खडकी हंसू जैसा तैसी जोडी आघवी आटे जीविताचा ठाय फिटे सुकृताची आहे सुटे धनाची गाठी आणिक भोगिले जे काही ते स्वप्न तैसे होय नाही मग हानीच्याची घाई लोळावे उरे ऐसे आपत्ती जे सुख ऐहिकी परिणमे देख परत्री की रविख होऊनी परते जे इंद्रिय जाता लळा दिधलिया धर्माचा मळा जाळून भोगी जे सोहळा विषयांचा जेथ तीथ पातके बांधिती थावो तिये नरकी देती ठावो जेणे सुखे हा अपावो परत्री ऐसा पै नामे विषमहुरे परी मारून अंती खरे तैसे आदी जे गोडिरे अंती कडू पार्था ते सुख साचे वळिले आहे रजाचे म्हणून न शिवे तयाचे आंग कही यदग्रे चानुबंधेच सुखम मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदाहृतम् आणि अपेयाची निपाने अखाद्याची निभोजने स्वैरस्त्री सन्निधाने होय जे सुख का पुढिलांची निमारे ना तरी परस्वापहारे जे सुख अवतरे भाटाच्या बोली जे आलस्यावरी पोखिजे निद्रे माझी जे देखिजे जयाच्या आद्यंती भुलिजे आपुली वाट ते गा सुख पार्था तामस जाण सर्वथा हे बहुन सांगोची जे कथा असंभाव्य हे ऐसे कर्म भेदे मुदले फळ सुख ही त्रिधा झाले ते हे यथागमे केले गोचर तुझ ते करता कर्म कर्मफळ ये त्रिपुटी एकी केवळ वाचून काहीच नसे स्थूल सूक्ष्मी इये आणि हे तम त्रिपुटी तिही गुणी इही किरीटी
गुंफिली असे पटी तातुवी जैसी न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैर्मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिर्गुणैः। म्हणोनी प्रकृतीच्या आवलोकी न बंधिजे इहि सत्वादिकी तैसी स्वर्गीना मृत्युलोकी आथी वस्तू कैचा लोवे वीण कांबळा मातीये वीण मोदळा का जळे वीण कल्लोळा होणे आहे तैसे न होनी गुणाची सृष्टीची रचना रचे ऐसे नाहीची गासाची प्राणिजात या लागी हे सकळ तिही गुणांची केवळ घडली आहे निखिळ ऐसे जाण गुणी देवात्रयी लाविली गुणी लोकी त्रिपुटी पाडिली चतुर्वर्णा घातली सिनानी उळिगी ब्राह्मण क्षत्रिय विषाम शूद्राणांच परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः। तेची चारी वर्ण पुससी जरी कोण कोण तरी जया मुख्य ब्राह्मण धुरेचे का ते क्षत्रिय वैश्य दोन्ही तेही ब्राह्मणाच्याची मानिजे मानी जे ते वैदिक विधानी योग्य म्हणोनी चौथा शूद्रो जो धनंजया वेदी लागू नाही तया तरी वृत्ती वर्णत्रया आधीनतयाची तिये वृत्तीची या जवळिका वर्णा ब्राह्मणादिका शूद्र ही की देखा चौथा जाला जैसा फुलाचे निसांगाते तातू तुरंबिजे श्रीमंते तैसे द्विजसंगे शूद्राते स्वीकारी श्रुती ऐसैसी गा पार्था हे चतुर्वर्ण व्यवस्था करू आता कर्मपथा यांची या रूपा जिही गुणी ते वर्णचारी जन्म मृत्यूंची ये कातरी चुकोनिया ईश्वरी पैठे होती जी आत्म प्रकृतीचे इही गुणी सत्वादिकी तिही कर्मे चौघा चहू ठाई वाटिली वर्णा जैसे बापे जोडिले लेका वाटिली सूर्ये मार्ग पाथिका नाना व्यापार सेवका स्वामी जैसे तैसी प्रकृतीच्या गुणी जया कर्माची विलावणी केली आहे वर्णी चहू इही तीर्थ सत्वी आपल्या आंगी समीन निमीन भागी दोघे केले नियोगी ब्राह्मण क्षत्रिय आणि रजपरी सात्विक तीर्थ ठेविले वैश्य लोक रजची तमभेसक तीर्थ शूद्र तिगा ऐसा एकाची प्राणी वृंदा भेदू चतुर्वर्णधा गुणीची प्रबुद्धा केला जाण मग आपुले ठेविले जैसे आयतीची दीपे दिसे गुण भिन्न कर्म तैसे शास्त्र दावी तेची आता कोण कोण वर्णविहिताचे लक्षण हे सांगो ऐक श्रवण सौभाग्यनिधी शमोदमस्तपः शौचम क्षान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्। कुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय।